नमस्कार मित्रांनो, मराठी आनंद या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, ती आली की घर उजळतं, पण ती येऊच नये असा विचारही हजारो वर्षांच्या संस्कृतीत खोलवर रुजलेला आहे। ती म्हणजे कन्या, मुलगी। तिचा जन्म हा आजही काही घरांमध्ये आनंदाचा नाही तर विवंचनेचा विषय का असतो। हिंदू संस्कृती आणि स्त्री या ग्रंथात डॉक्टर आह साळुंखे यांनी जन्माआधीच सुरू होणाऱ्या कन्या निंदेच्या सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक मुळांचा वेध घेतलेला आहे। रामायण, महाभारत, उपनिषदे, ब्राह्मण ग्रंथ आणि विविध प्राचीन प्रार्थनांमधून उलगडतो एक कटू आणि अस्वस्थ करणारा इतिहास, जिथं पुत्रांसाठी मंत्र आहेत पण कन्येसाठी केवळ चिंता। मुलीचा जन्म हा खरंच आपल्यासाठी आशीर्वाद आहे का, की संस्कृतीच्या नावावर लपवलेली एक मोठी विवंचना? मित्रांनो, आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या। मित्रांनो, व्हिडिओच्या सुरुवातीलाच आपण सांगू इच्छितो की या व्हिडिओमधील सर्व विचार हे संदर्भ ग्रंथ हिंदू संस्कृती आणि स्त्री प्रकरण 2 जन्माच्या आधीपासून हे यातील असून पृष्ठ क्रमांक 20 ते 24 याचं अभिवाचन आहे। या पुस्तकाचे लेखक आहेत डॉक्टर आह साळुंखे। सुरुवात करूया आजच्या अत्यंत वेगळ्या आणि महत्त्वाच्या विषयाला। पृष्ठ क्रमांक 20 वर लेखक म्हणतात, कन्या निंदा याबद्दल ते माहिती देतात। मुलगी जन्माला येणे हे अत्यंत क्लेशकारक मानले जात होते। जन्मल्याबरोबर तिला तुच्छतेने दूर करीत असल्याचे तैत्तिरीय संहितेमधील वर्णन पूर्वी येऊन गेलेले आहे, जे आपण मागील व्हिडिओत पाहिलं असेलच। एका वैशिष्ट्यपूर्ण प्रथेचा उल्लेख काही अभ्यासकांनी केलेला आहे। एखाद्याला मुलगी झाली असेल आणि कोणी काय झाले म्हणून विचारले तर काहीच झाले नाही असे उत्तर देण्याची ही प्रथा आहे। मुलगी झाली म्हणजे काहीच झाले नाही असे मानणे, याचा अर्थ मुलीचे अस्तित्व शून्य व व्यर्थ मानणे असाच होतो। एक सुभाषितकार म्हणतो, मुलगी जन्माला आली याचाच अर्थ मोठी काळजी निर्माण झाली, ती कोणाला द्यावी अशी मोठी विवंचना निर्माण होते आणि दिल्यानंतर ती सुखी होईल की नाही अशी काळजी लागून राहते। एकंदरीत मुलीचा बाप होणे याचा अर्थच कष्ट झेलणे होय। मानाने जगण्याची इच्छा करणाऱ्यांच्या दृष्टीने कन्याप्रितृत्व हे क्लेशकारक असल्याचे रामायणात म्हटलेले आहे। मुलगी मातृकुल, पितृकुल आणि पतिकुल अशा कुलत्रयाला संशयात टाकत असल्यामुळे मुलगी जन्माला येणे क्लेशकारक ठरते असे रामायणात आणि महाभारतातही म्हटलेले आहे। माणसाला मरणकाळी पाणी द्यावे लागते, पण लोक मुलींना अश्रूच्या रूपाने जन्मकाळीच पाणी देतात असे बाणभट्टाने हर्षचरित्रात म्हटलेले आहे। पुढचा मुद्दा लेखक स्पष्ट करतात, मुलगी व्हावी म्हणून कोणते मुद्दे आहेत पहा। प्राचीन वाङ्मयात मुलगा हवा अशा अर्थाच्या ज्या प्रार्थना व विधी पुन्हा पुन्हा आढळतात त्यांचे स्वरूप आपण यापूर्वीच्या व्हिडिओत पाहिले आहे, तर ते कसे पहा। बृहदारण्यक उपनिषदामध्ये अध्याय 6 ब्राह्मण 4 अशा विधींच्या जोडीने मुलगी हवी असेल तर करायचा एक विधी आढळतो, तो म्हणजे संस्कृती संरक्षक अनेकदा त्या विधीकडे बोट दाखवून आपल्या संस्कृतीमध्ये स्त्री पुरुष समानतेचा विचार कसा आढळतो ते दाखवून देतात। म्हणून या विधीची थोडी चिकित्सा करूया। हा विधी 6:4:17 पुढील प्रमाणे आहे। आता आपल्याला पंडित मुलगी व्हावी व तिला पूर्ण आयुष्य प्राप्त व्हावे अशी ज्याची इच्छा असेल त्याने व त्याच्या पत्नीने तीळ भात शिजवून तो तुपासह खावा, मग ते दोघे अशा मुलीला जन्म देण्यास समर्थ होतात। हा विधी म्हणजे खरोखरच एक सुखद धक्का आहे। तसे पाहिले तर पुत्र होण्याआधी सांगितलेल्या विधींप्रमाणेच हा विधीही आधुनिक काळात अंधश्रद्धात्मकच मानला पाहिजे।
तरीही मुलाची इच्छा करणारे वातावरण सार्वत्रिक असताना मुलीची इच्छा करण्याचा नुसता विचार मांडणे हे देखील खूप महत्त्वाचे आहे. ते समाज व्यवस्थेचा तोल सांभाळण्यास किंचित का होईना मदत करणारे आहे, यात मुळीच शंका नाही. हे एवढे मान्य केल्यावर मात्र या विधानाच्या मर्यादाही ध्यानात घेतल्या पाहिजेत. पहिली गोष्ट म्हणजे हा विधी हा एक अपवाद आहे, जो सार्वत्रिक समाज स्थितीचा द्योतक नाही, हे विसरता कामा नये. दुसरी गोष्ट म्हणजे त्याचा समग्र संदर्भ ध्यानात घेतला पाहिजे. तो संदर्भ स्पष्ट व्हावा म्हणून त्या विधीच्या आधी व नंतर आलेल्या उपनिषदातील विवेचना सारांश आपण पाहूया. पृथ्वी हा या सर्व पदार्थाचा रस आहे. पाणी हा पृथ्वीचा, वनस्पती हा पाण्याचा, फुले हा वनस्पतीचा, फळे हा फुलांचा, पुरुष हा फळांचा आणि रेत हा पुरुषाचा रस होय. मग त्याच्यासाठी निवासस्थान निर्माण केले पाहिजे असा प्रजापतीने विचार केला. त्यानंतर त्यांनी स्त्रीची निर्मिती केली. त्याने तिच्याकडे जाऊन तिला वश करून पाहावे. तिने जर त्याला दिले नाही तर त्याने तिला खुशाल भाड्याने व विकत घ्यावे. तिने तरीही त्याला दिले नाही तर त्याने तिला खुशाल काठीने व हाताने तडाखे देऊन तिच्यावर अतिक्रमण म्हणजेच बलात्कार करावे. माझ्या यशस्वी इंद्रियाने तुझी कीर्ती काढून घेतो या अर्थाचा मंत्र त्याने म्हणावा. त्यामुळे तिची अपकीर्तीच होते. तिने जर त्याला दिले तर यशस्वी इंद्रियाने तुझ्या ठिकाणी कीर्तीची स्थापना करतो या अर्थाचा मंत्र त्याने म्हणावा. ते दोघेही यशस्वीच म्हणजेच कीर्तिमानच होतात. ज्याची पत्नी ऋतुमती होईल, आपल्याला गोरापुत्र व्हावा, त्याने एका वेदाचा अभ्यास करावा आणि त्याला संपूर्ण आयुष्य प्राप्त व्हावं अशी ज्याची इच्छा असेल, त्याने व त्याच्या पत्नीने दूध भात शिजून तुपासह खावा. मग ते दोघे अशा पुत्राला जन्म देण्यास समर्थ होतात. पुढे लेखक म्हणतात, आपल्याला तपकिरी पिंगट गव्हाळ रंगाचा पुत्र व्हावा. त्याने 2 वेदांचा अभ्यास करावा आणि त्याला संपूर्ण आयुष्य प्राप्त व्हावे अशी ज्याची इच्छा असेल, त्याने व त्याच्या पत्नीने दही भात शिजवून तुपासह खावा. मग ते दोघे तशा पुत्राला जन्म देण्यास समर्थ होतात. आपल्याला श्यामवर्णाचा लाल डोळ्यांचा पुत्र व्हावा. त्याने 3 वेदांचा अभ्यास करावा आणि त्याला संपूर्ण आयुष्य प्राप्त व्हावे अशी ज्यांची इच्छा असेल, त्याने व त्याच्या पत्नीने जलभात शिजवून तुपासह खावा. मग ते दोघे अशा पुत्राला जन्म देण्यास समर्थ होतात. अशा प्रकारच्या नोंदी येथे मुलगी होण्यासाठीचा पूर्वोक्त 6-4-17 विधी अशी नोंद लेखक करतात. आपल्याला विख्यात सभेत जाणारा, श्रवणीय बोलत असणारा म्हणजेच श्रवणीय भाषेत बोलणारा पंडित पुत्र व्हावा. त्याने सर्व वेदांचा अभ्यास करावा आणि त्याला संपूर्ण आयुष्य प्राप्त व्हावे अशी ज्याची इच्छा असेल, त्याने व त्याच्या पत्नीने वयस्क व जोमदार बैलाच्या मांसात भात शिजवून तुपासह खावा. मग ते दोघे अशा पुत्राला जन्म देण्यास समर्थ होतात. मग तो तिच्याजवळ जाऊन म्हणतो, ये पुरुषत्वयुक्त पुत्र प्राप्त करण्यासाठी आपण प्रयत्न करूया. यानंतर पुढे लेखक सांगतात की गर्भधारणा होऊन पुत्र जन्मल्यावर त्याला मांडीवर घेऊन विशिष्ट मंत्रांसह काही विधी केले जातात. मग त्याचे नाव ठेवले जाते. तू वेद आहेस असे सांगितले जाते. ते त्याचे गुप्त नावच बनते. मग त्या पुत्राला स्तनपानासाठी त्याच्या आईकडे देऊन त्याचे वडील तिला म्हणतात, तू पुत्राला जन्म दिलास, तू आणखी पुत्रांना जन्म देणारी हो, तू आम्हाला पुत्रवंत केलेस. हे जाणणाऱ्या ब्राह्मणाला जो पुत्र होतो त्याला उद्देशून म्हणतात, तू वडिलांपेक्षा श्रेष्ठ झालास, तू आजोबांपेक्षा श्रेष्ठ झालास, तू वैभव, कीर्ती व ब्रह्मतेज याच्या पराकाष्ठेला पोचलास. या सर्व विषयाची फार विस्ताराने चिकित्सा करण्याची गरज असली तरी येथे मी संक्षेपाने फक्त
काही मुद्दे मांडतो. पुरुष बीज हे या सृष्टीतील सर्व पदार्थांचे सार आहे असे लेखकाने म्हटले आहे. याचा अर्थ पुरुष हा सर्वश्रेष्ठ असून पुत्र पौत्र इत्यादी क्रमाने पुरुष बीजाचा प्रवाह अखंड टेकविणे हे सृष्टीतील सर्वश्रेष्ठ कार्य होय. हे पुरुष बीज धारण करण्याचे साधन म्हणून स्त्रीची निर्मिती करण्यात आली आहे. मागणी करून स्त्रीकडून उपभोग मिळत नसेल तर तो पैसे मोजून अथवा मारहाणीने मिळवावा. अशा वेळी पुरुषांनी तिच्यावर जबरदस्ती करण्यासही हरकत नाही. 1, 2, 3 या सर्व वेदांचे अध्ययन करणारा पुत्र व्हावा म्हणून 4 वेगवेगळे विधी सांगितले आहेत. काही झाले तरी प्रत्येक पुत्राकडून वेदाध्ययनाची अपेक्षा आहे. मुलगी व्हावी म्हणून सांगितलेल्या विधीत ती पंडित व्हावी अशी अपेक्षा असली तरी तिच्याकडून वेदाध्ययनाची अपेक्षा मात्र केलेली नाही. म्हणूनच शंकराचार्यांनी पंडित म्हणजे घरकामात दक्ष असा अर्थ घेतलेला आहे. वेदाध्ययनाचा अधिकार असणे वा नसणे यामुळे प्रतिष्ठा वगैरेमध्ये फार मोठा फरक पडतो. हे मुद्दाम ध्यानात घेतले पाहिजे. अपत्यप्राप्तीसाठीचे विविध विधी सांगून झाल्यावर समागमापूर्वी आपण पुत्रप्राप्तीसाठी एकत्र येऊया असेच म्हणावायचे आहे. याचा अर्थ कन्याप्राप्तीसाठीचा सांगितलेला विधी जणू काही अस्तित्वात नाही असेच मानलेले आहे. गर्भधारणेनंतरचे पुढचे सर्व मंत्र विधी मातेचा गौरव इत्यादी कृती या पुत्र होणार वा झाला आहे असे गृहीत धरून करायचे आहेत. हा सर्व संदर्भ पाहता मुलगी व्हावी म्हणून सांगितलेल्या प्रस्तुत विधीचे स्थान आपोआपच स्पष्ट होते. वेगळ्या भाष्याची आवश्यकता नाही. पुढे लेखक सांगतात की पुरुष प्रधानतेचा इतका आग्रह धरणाऱ्या लेखकाने मुलगी होण्यासाठीचा विधी सांगितला तरी कसा असा एक प्रश्न येथे निर्माण होतो. मातृसत्ताक पद्धत मांडणाऱ्या काही प्रभावी व्यक्तींबरोबरची तडजोड म्हणून त्याने या विधीचा अंतर्भाव करण्यास मान्यता दिली असे दिसते. या दृष्टीने पुढील काही मुद्दे ध्यानात घेतले पाहिजेत. यानंतरच्या म्हणजे 5व्या ब्राह्मणात मातांच्या नावावरून पडलेली कात्यायनी पुत्र, गौतमी पुत्र इत्यादी प्रकारची गुरु शिष्यांच्या नावाची एक भली मोठी यादी आढळते. तिचे मूळ आसुरायण व आसुरी यांच्यापर्यंत नेलेले आहे. याचा अर्थ आसुरांमधील मातृसत्ताक पद्धतीशी कोठेतरी संबंध असल्यामुळेच उपनिषदाचा लेखक हे सर्व लिहित आहे. आणखी एका गोष्टीचा विशेष अभ्यास होण्याची गरज आहे. आर्य लोक गोरे आणि अनार्य काळे असे सामान्यतः मानले जाते. वेद हा आर्यांचा वारसा असेही मानले जाते. मग एका वेदाचा अभ्यासक पुत्र शुक्ल गोरा आणि 3 वेदांचा अभ्यासक पुत्र श्याम वर्णाचा असे का म्हटले आहे? अनार्यांमधील प्रभावी पुरोहित आर्यांमध्ये घुसले व स्वीकारले गेले आणि त्यांनी आर्यांपेक्षाही कडवेपणाने वेदांचे जतन केले असे दिसते. ते कसेही असो, येथील गव्हाळ श्याम वगैरे वर्णाचे उल्लेख हे मातृसत्ताक असुरांच्या संस्कृतीशी असलेल्या संबंधांचे द्योतक आहेत हे नक्की. शिवाय 4थ्या ब्राह्मणात पुत्रप्राप्तीसाठी 3 विधी सांगून झाल्यावर मध्येच कन्याप्राप्तीचा विधी सांगणे हा क्रमभंग आणि या ब्राह्मणातील काही विवेचनाचा क्रम बदलून घेण्यासाठी किंवा घेण्याची शंकराचार्यांनीही केलेली सूचना. यावरूनही उपनिषदातील या ब्राह्मणांच्या मांडणीत काही बदल करावे लागले होते असा तर्क करता येतो. ते कसेही असो, जेव्हा जेव्हा मातृसत्ताक पद्धतीबरोबर काही तडजोड करण्याचा प्रसंग येईल तेव्हा तेव्हा पुरुषप्रधान व्यवस्थेचे समर्थक मातृसत्ताक पद्धतीमधील एखादा विचार नाईलाजाने मान्य करीत असत. पण त्या विचाराच्या अवतीभोवती पुरुषप्रधान विचार अधिकच कडवेपणाने पेरून ठेवले असत. हे जसे मनुस्मृतीसारख्या ग्रंथातून आढळते तसेच मुलगी हवी म्हणून विधी सांगणाऱ्या प्रस्तुत उपनिषदाच्या बाबतीतही आढळते. अशा प्रकारचे विचार लेखक नमूद करतात. कन्या म्हणजे क्लेशका आणि पुत्र म्हणजेच कीर्तिका. ज्या भूमीवर मातृदेवो भव अशी शिकवण आहे
तिथेच कन्येच्या जन्माने भीती का निर्माण होते? डॉक्टर आह साळुंखे यांचा हिंदू संस्कृती आणि स्त्री हा ग्रंथ आपल्याला डोळे उघडायला भाग पाडतो. मुलगी म्हणजे विवंचना ही भावना प्राचीन संस्कृतीत खोलवर रुजली आहे हे आपल्याला समजतं, पण तितकंच समजतं की ती भावना बदलणं आपल्याच हाती आहे. आज गरज आहे नव्या दृष्टीची, नव्या विचारांची आणि स्त्रीच्या अस्तित्वाच्या खऱ्या प्रतिष्ठेची. कारण कन्या जर शाप नसून आशीर्वाद आहे, तर तिला तसं वागणूक मिळणं हीच खरी संस्कृतीची परीक्षा आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला न चुकता सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटूया अशाच प्रकारच्या आगळ्या वेगळ्या व्हिडिओत. धन्यवाद. व्हिडिओ लीगल डिस्क्लेमर. या व्हिडिओमध्ये व्यक्त केलेली माहिती, विचार आणि मते ही संपूर्णपणे लेखक, पुस्तक किंवा इतर संदर्भित व्यक्तींची मते आहेत आणि ती कोणत्याही प्रकारे मालक, निर्माता किंवा यूट्यूब चॅनलच्या विचारांशी संबंधित नसू शकतात. या व्हिडिओचा उद्देश केवळ शैक्षणिक आणि ऐतिहासिक माहितीपूर्ण स्वरूपाचा आहे. कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती दिली असल्यास ती जबाबदारी सदर लेखकांची आहे. कोणालाही दुखवण्याचा आमचा हेतू नाही. आमचे यूट्यूब चॅनल किंवा व्हिडिओ निर्मात्यावर कोणत्याही विचारांबद्दलची कायदेशीर जबाबदारी येत नाही. पुस्तकातील विचार आणि संदर्भ यावर कोणतेही हक्क आम्ही दावा करत नाही. मित्रांनो, आपण कमेंट किंवा कोणतीही प्रक्रिया करताना याचा विचार करावा.